पचनाचा त्रास व्हायला नको, पित्त वाढायला नको, बीपी नॉर्मल राहावं, शुगर कंट्रोलमध्ये राहावी आणि वजनसुद्धा अगदी परफेक्ट आटोक्यात राहावं, यासाठी सध्याच्या जगामध्ये जगताना आपण कोणती व्रतं किंवा कोणते नियम पाळू शकतो याविषयी आपण सध्या बोलत आहोत. आज बघूया असे 2 नियम, अशी 2 व्रतं जी आपल्याला या सगळ्या त्रासदायक आजारांपासून वाचवणार आहेत. शिवाय आपलं लिव्हर, आपली किडनी आणि आपलं हृदयसुद्धा उत्तम ठेवण्यासाठी मदत करणार आहेत. आणि यातलं सगळ्यात शेवटचं व्रत हे विशेषतः यंग जनरेशनसाठी आहे, ज्यांना हेल्दी पण राहायचं आहे, पर्सनॅलिटी पण अगदी चांगली बिल्डअप करायची आहे, हार्मोनल इश्यूज पण सॉल्व्ह करायचे आहेत, पण फार उपास-तापास असे नियम पण नको आहेत. कारण त्यांना ते प्रॅक्टिकली कॉलेज, क्लासेस, जॉब करताना हे सगळं काही शक्य होणार नाही आहे. म्हणून त्यांच्यासाठी पण एक सर्वात सोपा पण एक महत्त्वाचा नियम मी सांगणार आहे. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद संपूर्ण आरोग्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं सगळ्यांना उपयोगी पडेल असं व्रत आहे पांढरे पदार्थ वर्ज्य करणं. खरं तर तुम्हाला ही कल्पना असेलच की काही वेळेला काही धार्मिक विधी म्हणून पांढरे उपास केले जातात. म्हणजे फक्त पांढरे पदार्थ जसे की वरी तांदूळ, साबुदाणा, लोणी, दूध, दही, ताक हेच खाल्लं जातं. आपल्याला याच्या उलट करायचं आहे. आपल्याला काही विशिष्ट पांढरे पदार्थ लक्षात घ्या, काही ठराविक पांढरे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. यातला पहिला पांढरा पदार्थ म्हणजे मैदा. अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वयस्कर लोकांना आवडणारी बिस्किटं, केक, ब्रेड हे सगळं बनवताना वापरला जाणारा मुख्य पदार्थ म्हणजे मैदा. आपल्याला हा मैदा पूर्ण बंद करायचा आहे, म्हणजे बेकरी पदार्थ पूर्ण बंद करायचे आहेत. मैदा हा गव्हापासून बनवतात, पण तो पांढरा शुभ्र व्हावा म्हणून त्याच्यावर खूप रासायनिक प्रक्रिया म्हणजे केमिकल प्रोसेस केल्या जातात. शिवाय त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पण घातली जातात. मैदा करताना गव्हाच्या सालीमध्ये असणारे पोषक अंश किंवा त्यातली जी ओरिजिनल स्निग्धता आहे त्याची खरं तर आपल्या हाडांमध्ये वंगणासाठी आवश्यकता असते, ती स्निग्धताच सगळी काढून टाकली जाते. त्यातला पौष्टिक अंश पण काढला जातो. याचा परिणाम म्हणून तयार झालेला गुळगुळीत चिकट असा मैदा आतड्यांना घट्ट चिकटून राहतो. पचायला जड जातो, गॅसेसचा त्रास, पोटदुखी, पोट जड होणं असे अनेक प्रकार करतो. त्याशिवाय असा मैदा वारंवार खाण्यात आला तर वजन वाढणं, स्थौल्य, बीपी, कोलेस्टेरॉल, डायबेटीस हे आजार पण वाढायची शक्यता जास्त असते. आता मैदा जर बंद करायचा असेल तर त्याऐवजी आपण गव्हाचं पीठ नक्कीच वापरू शकतो. आपण ज्या भागात राहतो त्या भागात वाढणाऱ्या धान्यांची पीठं वापरून आपण त्याची भाकरी किंवा इतर वेगवेगळे पारंपरिक पदार्थ पण खाऊ शकतो. दुसरा पांढरा पदार्थ जो आपल्याला वर्ज्य करायचा आहे, टाळायचा आहे, तो म्हणजे साखर. ऊसाच्या रसापासून बनवलेली साखर ग्रॅन्युलर म्हणजे अगदी दाणेदार रूपामध्ये आपल्यापर्यंत येण्यासाठी त्यावर भरपूर प्रमाणात केमिकल प्रोसेस केलेली असते. सल्फर डायऑक्साईडसारखा घातक वायूच्या बरोबर प्रोसेस झाल्यानंतर रिफायनिंग आणि ब्लिचिंग या सगळ्या प्रक्रियांमधून गेलेल्या साखरेतून शरीरामध्ये भरपूर प्रमाणात त्रासदायक विषारी पदार्थ किंवा काही टॉक्झिन्स घुसवले जातात. ह्यापासून पोषण मिळणं तर लांबच, पांढरी शुभ्र साखर पचवायला आपल्या स्वादुपिंडावर म्हणजे पॅनक्रियाजवर जास्त ताण पडतो आणि शिवाय अशी तयार केलेली साखर जी खूप गोड असते ती पचवायला पण शरीराला कठीण होतं. मग बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल त्रास सुरू होतो, वजन वाढतं. म्हणून अशी साखर घेणं पण आपण टाळायला हवं. आता साखरेला आपण पर्याय काय किंवा रिप्लेस कसं करू शकतो तर सेंद्रिय गुळानं. असा गूळ ज्याचा मूळ जो काही लाल काळा रंग जो आहे तो ऊसापासून तयार करताना आहे तो तसाच ठेवला आहे. त्याला कुठल्याही प्रकारे पिवळा धमक रंग येण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्याच्यावर केमिकल प्रोसेस केलेली नाही आहे. म्हणजे थोडक्यात त्याला आतून बाहेरून कोणताही मेकअप केलेला नाही आहे. असा जो गूळ आहे तो नक्कीच आपण साखरेच्या ऐवजी वापरू शकतो. आता खूप गोड किंवा खूप मधुर पदार्थ खायची जी आपल्याला इच्छा होते ती आपण खजूर, मनुका, अंजीर अशा ड्रायफ्रूटमधून किंवा अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आपल्या प्रदेशात सहज मिळणारी जी काही सीझनल फळं आहेत त्याच्यामधून सुद्धा आपण ही आपली गरज पूर्ण करू शकतो. तिसरा पदार्थ म्हणजे पांढरं दाणेदार मीठ. खरं तर समुद्रातनं मिळणारं चौकोनी तुकड्यांमध्ये असणारं खडं मीठ हे आरोग्यासाठी चांगलं. हे असं मीठ भूक वाढवतं, अपचन दूर करतं, पण हे सुद्धा पांढरं बनवण्यासाठी त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. आणि असं मीठ जास्त खाण्यात आलं की बीपीचा त्रास, अंगाला सूज येणं, युरिनचा प्रॉब्लेम, किडनीचे आजार, सांध्यांचे आजार असे सगळे वेगवेगळे आजार व्हायला लागतात. त्यामुळं आपल्याला असं हे प्रोसेस्ड मीठ बंद करायचं आहे. खडं मीठ किंवा आयुर्वेदात उपयुक्त सांगितलेलं सैंधव आपण नक्कीच वापरू शकतो. आणि एक नक्की करू शकतो की जेवणा खाण्याव्यतिरिक्त खाण्यापिण्यात येणारे सॉल्टेड खारवलेले पदार्थ जसं की वेफर्स, सॉस, पापड, लोणचं, केचप
सूप हे सुद्धा आपण टाळू शकतो, जेणेकरून एक्स्ट्रा मीठ आपल्या शरीरात जाणार नाही. टाळायचा चौथा पदार्थ म्हणजे वनस्पती तूप किंवा डालडा. जी गोष्ट साखर मिठाची तीच डालड्याची. अनेक प्रकारच्या खाद्य अखाद्य तेलांवर ब्लिचिंग करून, कॉस्टिक सोड्यासारख्या पदार्थांचा वापर करून ह्या तेलाला घट्ट बनवलं जातं. उच्च तापमानाला म्हणजे अगदी हाय टेम्परेचरला उकळून त्याचा वास नष्ट केला जातो आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यातले जे काही असतील नसतील ते पोषक अंश सगळे नष्ट होतात. घातक अंश त्यात ॲड होतात. अशा तेलामुळं घशाचे आजार, पोटदुखीचा, अपचनाचा आजार होतोच. पण असं कायम वापरात आलं की परत ते वजन, स्थौल्य, BP, कोलेस्ट्रॉल हे त्रास मागे लागतात. अशा वनस्पती तुपाऐवजी आपण शक्य असेल तर गाईचं तूप किंवा साधा सरळ मार्ग म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागात पारंपरिक पद्धतीनं काढलं जाणारं शक्यतो कच्च्या घाण्याचं अनप्रोसेस्ड तेल वापरावं. आता पाचवा पदार्थ म्हणजे साबुदाणा. टॅपिओका सागो नावाच्या कंदापासून बनवलेला आणि अर्थातच बनवताना गुळगुळीत पांढरा शुभ्र व्हावा म्हणून इथंही ब्लिचिंग केलेला साबुदाणा पचनासाठी जड असतो. पित्ताचा त्रास, ॲसिडिटी, गॅसेस, पोटदुखी याचबरोबर जर कायम खाण्यात आला तर वजन, स्थौल्य, कोलेस्ट्रॉल या गोष्टीसुद्धा ह्या साबुदाण्यामुळे होतात. एकंदरीत हा साबुदाणा बनवायची पद्धत जर बघितली ना तर तो उपासाला खाण्यायोग्य किंवा सात्विक म्हणावा असा तर अजिबातच नाही आहे. म्हणून खरं तर उपासालाच नव्हे तर कायमचाच हा साबुदाणा वर्ज्य करायला पाहिजे. आता हे 5 पांढऱ्या पदार्थांचा विचार केला तर एक आपल्याला कॉमन गोष्ट लक्षात आली आहे का? हे सगळे पदार्थ पांढरे शुभ्र चांगले दिसावेत, कोणत्याही प्रकारचा याला वास येऊ नये म्हणून ह्याच्यावर भरपूर प्रमाणात रासायनिक प्रक्रिया केल्या जातात आणि त्या करताना त्यात जे काही चांगले अंश आहेत ते काढून घेतले जातात आणि घातक अंश मात्र त्यात ॲड होतात. आणि त्यामुळेच हे पदार्थ आपल्याला लिव्हरला, किडनीला आणि आपल्या हृदयाला सुद्धा त्रासदायक ठरतात. म्हणूनच आपल्याला हे असे 5 पदार्थ वर्ज्य करायचे. आता पुढचा नियम, शेवटचा नियम जो सगळ्यांसाठी, जे वारंवार पेट तो भरा मगर दिल नहीं भरा अशी कारणं सांगतात. कुछ मीठा हो जाए म्हणतात आणि काही ना काही खाण्याचा बहाणा शोधून काढतात. चक्क पोट भरलेलं असून सुद्धा. तुम्हाला पण असं कधी ना कधीतरी वाटतंय का? मग आता आपल्याला एक गोष्ट करायची, आपल्याला एक असा पदार्थ शोधायचा आहे की जो आपल्याला खूप खावासा वाटतो, जो हेल्दी नाही आपल्याला पण माहिती आहे, पण तरीही तो खाल्ल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. आता बऱ्याच वेळेला बघा स्त्रियांना त्यांच्या त्या विशिष्ट दिवसात असं गोड खायची इच्छा होते. काही लहान मुलंच कशाला, मोठी माणसंसुद्धा कॅडबरी, चॉकलेट, केक असे पदार्थ खाण्यासाठी अगदी बेचैन होतात. त्याला ठराविक पदार्थांचं क्रेविंग म्हणतात. हे ज्या पदार्थांचं होत असतं तो पदार्थ आपण शोधायचा. त्याला टेम्पटेशन म्हणा, तीव्र इच्छा म्हणा, तलफ म्हटलं तरी चालेल. अगदी चॉकलेट, कॅडबरीज नव्हे तर डार्क कॉफी, कडक चहा, पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थसुद्धा या कॅटेगरीत येतात. तुम्ही शांतपणे बसून स्वतःलाच विचारा, असं काय माझ्यासाठी आहे की जे खरं तर मी नाही खाल्लं तर माझं काहीही बिघडणार नाही आहे, पण ते खाण्यासाठी माझ्या जीवाची अगदी उलाढाल होते. असा पदार्थ निवडा आणि तो पूर्णपणे वर्ज्य करा, पूर्ण टाळा. खरं तर क्रेविंग या कॅटेगरीत येणाऱ्या या पदार्थांचा आपल्या पोटापेक्षाही ना मेंदूशीच जास्त संबंध असतो. हे क्रेविंग असणारे पदार्थ खाल्ले की मेंदूला एक छान प्लीझंट संवेदना जातात. जणू काही कोणीतरी आपल्याला शाबासकी दिली असं मेंदूला वाटतं आणि मेंदू तात्पुरता शांत किंवा रिलॅक्स होतो. पण वारंवार असं खाणं शरीरावर दुष्परिणाम दाखवतं, कारण या क्रेविंग असणाऱ्या पदार्थात एक्स्ट्रा गोड, कॅडबरी, चॉकलेट, आईस्क्रीम, क्रीम बिस्किटं यांचा तरी किंवा कॉर्न स्टार्च घालून बनवलेले सूप, अजिनोमोटोवाले चायनीज पदार्थ, वेगवेगळ्या स्पायसी डिशेस असतात. अगदीच नाही तर वेज-बीजसारखे वेफर, चटकमटक पदार्थ तरी असतात, ज्यामुळे अपचन, पित्त, पोटाचा त्रास होतो आणि हेच कायम जर खाण्यात आलं तर वजन वाढतं, ओबेसिटी हे सगळं होतं. शिवाय हार्मोन बॅलन्स, पिंपल्स, केस गळणं, अकाली केस पिकणं, कमी वयातला डायबेटीस असे धोके पण संभवतात. आता या क्रेविंगच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे इथे आपल्याला सगळं कळतंय पण काही वळत नाही आहे. अशा वेळी आपण काय करायचं, एक प्रयत्न करून बघूया. हेल्दी ऑप्शननं आपलं क्रेविंग रिप्लेस करायचं. म्हणजे चॉकलेटचं क्रेविंग काळा गूळ किंवा खजूर बनुकानं रिप्लेस करायचं. चिप्स, वेफर्सचं क्रेविंग झालं तर साधा उडदाचा पापड पण चक्क भाजून खाल्ला तरी चालतो. दुसरा मार्ग म्हणजे अशा वेळेला मनाला इतर ठिकाणी गुंतवायचं, त्या विषयापासून थोडं लांब घेऊन जायचं. प्रॅक्टिकली या मार्गाचाच खूप चांगला उपयोग होताना दिसतो आणि या मार्गाचा जर वापर आपण केला तर मनावर, जिभेवर नियंत्रण ठेवलं जातं आणि बरेच आजार आपल्याला टाळता येतात. आता उपासाच्या किंवा व्रताच्या या 6 पद्धती आपण बघितल्या आणि एक आपण आता ठरवू शकतो की यातलं नियम, यातलं व्रत आपण असं निवडायचं की जे आपण कायम फॉलो करू शकू आणि आपल्याला हे असं फॉलो करणं प्रॅक्टिकली पण जमू शकेल. खरं तर एका वेळी यातले 2 किंवा जास्त नियमसुद्धा आपण पाळू शकतो. जेवढ्या नियमांना आपण चिकटून राहू तेवढे जास्त आरोग्य आपल्या वाटेला येणार आहे. तर असंच आरोग्य, असाच आयुर्वेद समजून घेऊया. आधुनिक काळानुसार आयुर्वेद आपल्याला काय सुचवतोय ते जाणून घेऊया.
स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. धन्यवाद.